नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी 20% डीए वाढ, या महिन्यापासून खात्यात जमा होणार पगार। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दुर्गा पूजेआधी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये सरकारने ऑक्टोबर 2026 पासून कर्मचाऱ्यांना 20% अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। यासोबतच दुर्गा पूजा सुरू होण्याआधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। कोलकातामध्ये पश्चिम बंगाल पोलीस मुख्यालय भवन भवन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी ही घोषणा केली। त्यांनी वित्तमंत्री आणि वित्त सचिवांना ऑक्टोबर महिन्याचा पगार दुर्गा पूजेआधीच देण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याच महिन्यापासून 20% जास्त महागाई भत्ता लागू करण्याच्या प्रोसेसही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की राज्याच्या अर्थसंकल्पात ऑक्टोबरपासून 20% जास्त महागाई भत्ता देण्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती। आता त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असून दुर्गा पूजेच्या काळात कर्मचाऱ्यांना वाढीव डीए सोबत आगाऊ वेतनाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सणासाठी आवश्यक खरेदी आणि इतर खर्च भागवणे कर्मचाऱ्यांसाठी जास्त सोपं होईल। सध्या पश्चिम बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सॅलरी मिळते। मात्र यंदा दुर्गा पूजेआधीच ऑक्टोबरचा पगार देण्याचा निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात सणाआधीच जास्त निधी उपलब्ध होईल। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 42% फरक असल्याचंही नमूद केलं। हा फरक एकाच वेळी भरून काढणं शक्य नसेल तर तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।